हॅलो, मी डॉक्टर दीपाली ताटे. मी गायनोकॉलॉजिस्ट आहे. सध्या डॉक्टर्स हब फुरसुंगी येथे असोसिएट आहे. मी OPD व्हिजिटसाठी येथे अवेलेबल आहे. आजकाल बदललेल्या लाईफस्टाईलमुळे मेनार्केपासून मेनोपॉजपर्यंत म्हणजे पाळी सुरू होण्यापासून ते पाळी थांबेपर्यंत बऱ्याच स्त्रियांना बऱ्याच समस्या उद्भवल्या आहेत. तर मासिक पाळीच्या तक्रारी संबंधित किंवा मेनोपॉज संबंधित, मेनार्के संबंधित, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग संबंधित, प्री मॅरिटल काउन्सिलिंग संबंधित तुम्ही इथे भेटू शकता. मुलींची वाढलेली वजनं, त्यामुळे दिसून येत असलेला PCOD सारखा त्रास, इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व यासारख्या आजारांनी बरेच लोक ग्रस्त झालेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला इकडे चांगल्या प्रकारे चिकित्सा मिळेल. ऐन रिप्रोडक्शन फेजमध्ये म्हणजे वयाच्या 30-35मध्ये, 35-40मध्ये बऱ्याच लोकांना गर्भाशयाच्या व अंडाशयाच्या गाठी याच्यामुळे त्रस्त झालेले आहेत. तर त्याचं निवारण आणि त्याची चिकित्सा इकडे होईल. तसंच आधी जे मी सांगितलं प्री मॅरिटल काउन्सिलिंग, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग, तसंच गरोदर मातांची तपासणी, तसंच गरोदर मातांसाठी लागणाऱ्या वेळोवेळी लागणाऱ्या तपासण्या, त्यांच्या वेगवेगळ्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी यांचीसुद्धा सोय आपल्याकडे आहे. भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची म्हणजेच सर्वायकल कॅन्सर किंवा CA सर्व्हिक्स याची जास्त प्रमाणात आजकाल प्रमाण जास्त दिसून येते. तसंच ब्रेस्ट कॅन्सर पण आजकाल जास्त प्रमाणात दिसून येतो. तर त्यासाठी असणारे लसीकरण, त्यासाठी असणारे चिकित्सा, त्यासाठी लागणारे सोनोग्राफी किंवा पुढच्या तपासण्या, पेट स्कॅन असेल, बाकीच्या रक्त तपासण्या असतील, त्या देखील आपल्या इथे होतात व त्याची योग्य प्रकारे ट्रीटमेंट व निवारण आपल्याकडे केले जाते. बऱ्याच लोकांना कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंगविषयी पुरती माहिती नसल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या किंवा जावा लागणाऱ्या शारीरिक त्रासातून वाचण्यासाठी योग्य त्या कुटुंब नियोजनाच्या पद्धती म्हणजे फॅमिली प्लॅनिंग मेथड्स याचे पण इथे समुपदेशन केले जाते. तसेच वापरण्यात जाणाऱ्या पद्धतींविषयी अवलंब केला जातो. तसेच ज्या गरोदर मातांची तपासणी इथे होईल त्यांच्यासाठी अत्यंत वाजवी दरात नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियनची सोय देखील आपण उपलब्ध करून दिली आहे. आपण बघतो की सगळीकडे आजकाल कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे. तर त्यासाठी सुज्ञ पालक सगळे मुलांना वेगवेगळे क्लासेस लावतात, वेगवेगळ्या करिअर अकॅडमीज लावतात. परंतु आपल्याकडे फार पूर्वीपासून गर्भसंस्कार नावाची कल्पना सांगितलेली आहे. याच्यामध्ये बाळ पोटामध्ये असताना त्याच्यावर संस्कार केले जातात. त्याला गर्भसंस्कार ही संकल्पना वापरलेली आहे. तर हा जो अत्यंत महत्त्वाचा संस्कार सांगितला आहे आईच्या गर्भात असताना, तर या गर्भसंस्काराची आपल्याकडे कन्सेप्शनल म्हणजे ANC पिरियडमध्ये उपलब्धता करून दिली आहे. तर गरोदर मातेच्या औषधयुक्त चिकित्सेसोबतच गर्भाच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हा जो गर्भसंस्कार आहे त्याचा फायदा नक्कीच सगळ्यांनी घ्यावा. तर आजकाल वाढत असलेल्या प्रेग्नन्सीमधल्या कॉम्प्लिकेशन्स, वयात येणाऱ्या मुलींमधले कॉम्प्लिकेशन्स, हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉझल सिंड्रोम्स याच्याविषयी ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही नक्की डॉक्टर्स हबला व्हिजिट करा. थँक्यू.